की बरेचसे डायबिटिक पेशंट असतात जे बऱ्याचदा रुटीन चेकअपला येतात किंवा मला अंधुक वाटतंय, नंबर चेंज झालाय माझा, रेग्युलर चेकअपला आलोय मी, आणि त्यावेळी बऱ्याचदा तुम्ही सल्ला देता की आपण पडद्याचं पण तपासणी करायला पाहिजे कारण तुम्हाला डायबिटीस आहे. तर बऱ्याच रुग्णांना असा प्रश्न असतो की मला काही त्रास तर होत नाहीये, सगळं क्लिअर दिसतंय, तर तुम्ही कशाला हा आणखी एक ऍडिशनल चेकअप माझा करून घेताय, त्याच्यामुळे खर्चही वाढतोय माझा, वेळही जाणार आहे. तर नेमकं का तुम्ही असं चेक करून घेता लोकांचे? जोपर्यंत पडदा ऍडव्हान्स स्टेजमध्ये जात नाही, ज्याला आपण पीडीआर किंवा हाय रिस्क पीडीआर म्हणतो किंवा विट्रस हिमरेज म्हणतो, तोपर्यंत शक्यतो दृष्टीला काही धोका होत नाही. धोका दृष्टीला तेव्हाच होतो जेव्हा पडद्याला सूज येते, आणि पडद्याला सूज ऍडव्हान्स स्टेजेसमध्येच येते. त्यामुळे जरी तुम्हाला दिसत व्यवस्थित असेल, काही त्रास नसेल, तुमचा नंबर सारखं चेंज होत असेल, तर तुम्ही एकदा पडद्याचं चेकअप सुद्धा करून घ्यायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की समजा मला दृष्टी कमी, अंधुक दिसायला लागली तर मी येणारच आहे, मग आधी चेक केल्यानं असा काही मला मोठा फायदा होणार आहे? आता मला जर ऍडव्हान्स डिसीज झालाय असं समजा, तर मला दिसायला कमी होईल आणि मग मी येईन, त्यावेळी तुम्ही करा ट्रीटमेंट. मग आधी कशाला तुम्ही बोलता? तुम्ही किती लवकर येताय चेकअपला, त्याच्यानुसार आपण कोणत्या स्टेजमध्ये तुमचा आजार पकडतोय, त्यानुसार तुमची दृष्टी किती वापस येईल ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही अर्ली स्टेजेसमध्ये आलात तर जे चेंजेस झालेले आहेत ते रिव्हर्सिबल होतात. त्यामुळे तुम्हाला विदाऊट एनी मेडिकेशन, विदाऊट एनी आय ट्रीटमेंट तुमचं विजन रिस्टोर होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये, जेव्हा ऍक्च्युली पीडीआर किंवा ऍडव्हान्स आय डिसीजमध्ये येता, तेव्हा इव्हन तुम्ही ट्रीटमेंट घ्याल तरी पण ही खात्री नसते की दृष्टी पूर्ववत होईल की नाही.